स्टॉलच्या पद्धतीचा विषय मांडला आपण. जर पर्यटनाचा विषय आता आपला भरती होईल. शिवजयंती 2 होते बघा, एका दिवसाच्या 2 शिवजयंती. एक होते ती शासनाची अपेक्षित वर म्हणजे राजशिष्टाचाराप्रमाणे मानवंदना, 600 खेळ, पुरस्कार वितरण आणि तिथं संपूर्ण महाराष्ट्राचे प्रथम नागरिक लोकांना शिवजयंतीचं महत्व पण सांगतात आणि शिवरायांचा इतिहास सुद्धा सांगतात. नंतर प्रथम नागरिक येतात सर्व माहिती. आणि तिथे हे सर्व महाराष्ट्राच्या तमाम 13-14 कोटीला जनतेला त्या ठिकाणी ते संबोधित सुद्धा करतात. ते सर्व लाईव्ह प्रसारित आपल्या सर्वांना करतात. त्यामुळे ती एक शिवजयंती आहे जी मराठा सेवा संघाने चालू केलेली आहे. ते सन्मान करतात त्यांना. आपण तो त्या ठिकाणचा फोटोला सुद्धा आपण शास्त्र त्याच्यामध्ये तो नोटेड केलेला आहे. त्यामुळे ती एक शिवजयंती पाळणा हलवणं, तिथं गीत म्हणणं म्हणजे जन्माचं गीत म्हणणं आणि सगळ्या गोष्टी होतं. दुसरी गोष्ट शिवजयंती अशी आहे की मग खाली सभा केलं आणि इथले सगळे ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, पण जसं पर्यटन विभाग राबवतं, सांस्कृतिक विभाग राबवतं, कला विभाग राबवतं, हे जे काही 3 डिपार्टमेंट आहेत, हे 3 डिपार्टमेंट आपल्या सगळ्यांबरोबर येऊन आपण इथे मग कुठले कार्यक्रम घ्यायचे, 3 दिवसामध्ये कुठले कार्यक्रम राबवायचे, मध्ये सांस्कृतिक कोणते राबवायचे, शिवरायांच्यावर काय आधारित घ्यायचे, अशा सगळ्या वेगवेगळे कार्यक्रम आपण त्यामध्ये अंतर्भावतो. ती बैठक राज्य शासन लेवलला होती आणि ती आपण खाली आणतो की आपला 3 दिवसाचा काय प्रोग्राम करायला पाहिजे. मी नेहमी पाहत आलोय राज्य शासन याचा फार उशिरा निर्णय करतं. फंडिंगचा बघा, कार्यक्रमाचा बघा, पण यावेळेला मी त्याला आता तागायला लावतो. अजिबात चालणार नाही. शिवरायांच्या भूमीचा निर्णय तुम्ही आधीच करा. आम्हाला तुमचं बजेट सांगा, मग आम्हाला कार्यक्रम ठरवता येतील. आणि विषय म्हणजे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात जाहिरात करायला लागेल. जसं बाकीच्यांची जाहिरात तुम्ही शासकीय योजनाची तुम्ही सगळ्या एसटीच्या पाठीमागं फोटो लावून करता, शिवजयंतीचं काम करायला जे इलेक्ट्रॉनिक मीडिया राज्याची, त्या सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाने शिवजयंतीचा गाजावाजा करायला पाहिजे. चलो शिवनेरी. आणि बसेस भरून लोक नागपूर, विदर्भ, मराठवाडा, संभाजीनगर, अहिल्यानगर, महाबळेश्वर, वाई, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव यायला पाहिजे ना. या सर्वांनी या. ही शिवजयंती आपण साजरी करूया. आपण त्या बाबतीत मात्र आता एल्गार पुकारूया. 100% याचा आवाज, या महाउत्सवाचा आवाज मोठा जायला पाहिजे आणि लोकांनी त्या दिशेने पावलं टाकली पाहिजे. म्हणजेच शिवरायांच्या दिशेने, शिवजन्मभूमीच्या दिशेने पावलं टाकली पाहिजे आणि मोठ्या पद्धतीचा कार्यक्रम दिसला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. वरची शिवजयंती आहे ती शासकीय, खालची शिवजयंती आहे तो महोत्सव. हा महोत्सव आपल्याला सर्वांना बरोबर करायचा आहे. आणि ह्या आजच्या मीटिंगचं लेखी सर्व पक्षीय व त्याच्यामध्ये जेवढे काही पक्ष ह्या तालुक्यामध्ये काम करतात त्या सर्व पक्षांच्या सर्व पुढाऱ्यांना, मी कुणाचे नाव घेत नाही, आजी माजी आमदारांपासून तर आजी माजी खासदारापर्यंत, तर जिल्हा परिषदचे जे काही महत्वाचे घटक आहेत, पक्षाचे जे काही प्रमुख आहेत, त्या सर्वांना पत्रव्यवहार झालेले आहेत. आता हे थोडस खांदा पलट झाले, 5 वर्षानंतर आमदार बदलले, त्यामुळे काही राहिल्या असतील आमच्यावर त्रुटी. पण मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, मी ही मिटिंग झाल्यानंतर एक दुसरी मिटिंग लावणार आहे, जी माझ्याजवळ लावणार आहे आपल्या सर्वांना घेऊन. ती जनतेची मिटिंग असणार आहे प्रशासन सोडून. त्यावेळेला आपण इथं सर्व जेवढ्या काही संघटना काम करतात त्यांना आपण कागदावर घेऊन त्यांना कायमस्वरूपी करू आणि त्यांची तुम्ही जे नावं सांगाल त्या अध्यक्षांना, त्या संस्थेला पत्र द्यायची जबाबदारी ही पालकत्वाने आमची राहील. आपल्या सर्वांच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम उठावदार होणार नाही. त्यामुळे त्या सगळ्यांची आपण नोंद घेऊ, सर्व पत्रकारांची नोंद घेऊ. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, मास मीडिया असेल, किंबहुना प्रिंट मीडिया असेल, या सगळ्या लोकांना आपल्याला सुद्धा आपला मान सन्मान ठेवून आपल्याला पत्र येईल. ही फक्त यावेळेला घाईका झाली. सरकार आलंय, मस्त आहे, पालकमंत्री होत आहेत, अजून हे सगळं चाललंय, अजून ह्या सगळ्या गोष्टीच्या आपण पाहतोय. तर शिवजयंती बैठक मला प्रशासन म्हटलंय 8 दिवसापूर्वी वेळ द्या. वेळ मला देता नाही आला, त्यामुळे मला शॉर्ट नोटीस मध्ये 2 दिवसापूर्वी आपलं ठरलं परवा दिवशी, आणि मी आजची तारीख दिली आहे. उद्याची पण 23 तारीख आहे. सर्व आमदारांना मुंबईला आम्हाला बोलवलेलं आहे माहितीच्या, त्यामुळे ह्या पण गडबडी रोज चालू आहे. तर माझी आजची मीटिंग आपण जी घेतली आहे, आपल्या सगळ्या सूचना आहेत, आपल्या सगळ्या सूचनेचा आम्ही आदर केलेला आहे. आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये
मी आपल्याला सांगतो 15 ते 20 तारखेच्या दरम्यान कुठल्याही असलेले डंपर मोठमोठ्या गाड्या हे माती वाळू किंबहुना खडी क्रेशर हे 5 दिवस आपलं सर्वांना तुम्ही सूचना देऊन टाका की 5 दिवस तुम्ही थांबवा, जेणेकरून आता फ्लो वाढतोय, लोक यायला सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी आपली कामं चालू झालेली आहे विविध सांस्कृतिक विभागाची, काही ठिकाणी साफसफाई चालू झालेली आहे आणि त्यामुळे आणि खड्डे बुजवायचं काम चालू झालेलं आहे. तर या सगळ्या सूचना आपण त्यांना देतोय तुमच्या सूचनेचा आदर करून. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण या ज्या काही तुम्हाला समजा आतापर्यंत तुम्ही सूचना केल्या की शिवभक्त येत आहेत आणि त्या शिवभक्तांचं स्वागत होत असताना काही लोकांना शिस्त लावणं पण गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्याशी मात्र कुठलं इंटरॅक्शन होता कामा नये, संघर्ष होता कामा नये, भांडणं होता कामा नये आणि कुणालाही मद्य 3 दिवसामध्ये कुठल्याही दुकानावर इथं आपल्याकडे कुठलाही मद्य मिळता कामा नये. या शिवजयंतीच्या अनुषंगाने आपण सर्वांनी दुकानदाराला सुद्धा तसे आपण की जेवढे काही ते त्या सर्वांना तुम्ही सूचना देऊन टाका आणि त्याही लोकांना इथं पुढे मिटिंगला बोलवत चला. कुठल्या एक्सरसाइज आले पुढे त्यांना त्या सूचना द्या, कारण त्यांचा पण वाटा मोठा आहे त्याच्यामध्ये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, शिवजयंती आपल्याला खूप चांगली करायची, जी आता आपल्याला जे करायचे ना त्याचा हेतू अजून मी स्पष्ट करेल नाही, तो मी करेल लवकरच. शासनाच्या प्रोटोकॉलची साठी ही जबाबदारी वाटते की बाबा तिथे रोषणाई व्हायला पाहिजे, तिथं सर्व व्हायला पाहिजे, पाळणाघर कसं असलं पाहिजे, वर्धा स्टेज कसं असलं पाहिजे, खालची पार्किंग कशी असली पाहिजे, तिथे शौचालय कशी असले पाहिजे, पिण्याचं पाणी कसं असलं पाहिजे. पुरातत्व विभागाने समजा आपल्याला 3 दिवसामध्ये येणार जाण्यासाठी कसं सहकार्य केलं पाहिजे तात्पुरतं, त्या सगळं PWD सगळे खड्डे बुजवले पाहिजे, इलेक्ट्रिसिटी बोर्डने 24 तास लाईट ठेवली पाहिजे. या सगळ्या यंत्रणा आपण लावल्या. पण आता आपला दुसऱ्या शिवजयंतीचा भाग आहे ना, तो आकर्षक असतो, तो लोकांना आनंद देणारा असतो आणि मग तो कार्यक्रम आपल्याला राबवण्यासाठी आपण कशी प्रॅक्टिस केली पाहिजे. आता मला सांगा, आपण जी मिरवणूक काढतो शोभायात्रा जुन्नरची काढतो का, ते चालू का बंद केली? सगळ्यांना आव्हान करू, सगळ्या लोकांना जाती धर्माच्या हिंदू मुस्लिम सिख ईसाई ते म्हणतात ना काय, तो असं आपलं लोकशाहीचा ब्रीदवाक्य, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर आपण घेऊन सर्वांना मुस्लिम समाजाच्या सदरला पत्र लिहायचं शिवजयंतीच्या वतीने शरद वतीने शिवजयंतीमध्ये सहभागी व्हा. सदर लोकांना सुद्धा आणि विविध समाजाच्या लोकांना पत्र व्यवहार आपण करायचंय, सगळ्यांना बोलवायचे, त्यांच्या मताने एक बैठक लावायची आणि त्या शिवजयंतीला मात्र सगळ्यांना बोलवून त्या शिवजयंतीत सहभागी होऊन प्रत्येकाच्या डोक्यावर त्या दिवशी सन्मानाचा भगवा फेटा बांधायचा. कुणाच्या? सगळ्यांच्या मिरवणुकीमध्ये किती समजा 2000 लोक आले, 3000 महिला पुरुष सगळे एक वातावरण निर्मित करायला केलं तुम्ही. आणि बघा, या शिवजयंती पासून मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा याला दर्शनीय भागामध्ये फडकवायचा नाही. काय काय लोक शिवजयंती पक्षाच्या नावाखाली घेतात, चूक आहे. कुठल्याच पक्षाच्या नावाखाली शिवजयंती होणार नाही. शिवजयंती छत्रपती शिवरायांच्या नावाच्याच हेडवर होणार आहे. त्यामुळे ते सोडून आपल्याला थोडं काही वेगळा विषय घ्यायचा नाहीये. मागच्या असं काही झालं होतं, काही पक्षाचे मोठे मोठे झेंडे ते लागले होते, पण त्याची बातमी झाली, ती पसरली महाराष्ट्रावर आणि आमची धावपळ झाली. आम्ही गाय माणसं लावली, ते सगळे झेंडे काढून घेतले. म्हणजे या गोष्टी नका करू. कमीत कमी एक दिवसासाठी तरी तुमच्या पक्षाचं सगळं प्रेम थोडं बांधलं आपण सर्वांनी, माझ्यापासून सर्वांनी बांधलं ठेवून शिवरायांच्या बाबतीतली खरी शिवजयंती आपल्या सर्वांना साजरी करायची आहे, ही माझी विनंती आपल्या सर्वांना आहे. मग काय होतं, गालबोट लागलं जातं, आपल्यामध्ये संघर्ष होतो. तुम्ही बडा, आप बडे ते मैं बडा, तुम्ही मोठे का मी मोठा, माझा पक्ष मोठा का तुमचा पक्ष मोठा. मला वाटतं हे अपेक्षित नाहीये. आपण सर्वांना बरोबर घेऊन जाऊ, चांगले कार्यक्रम करू. 10 कोटी 12 कोटी आम्हाला सांस्कृतिक विभागाकडून म्हणजे पर्यटन विभागाकडून मिळाले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये आपण कुठले उत्सव घ्यायचे, फुलं आहेत, फळं आहेत, पालेभाज्या आहेत, अजून पर्यटनाचे जेवढे हेड आहेत, मग आपले टेंट असतील, शिवदुर्गाचे विषय असतील, किल्ल्याचे मांडणीचे विषय असतील, असे सगळे विषय आपल्या चांगल्या कुस्त्या घेता येतील. कुस्त्या आपल्या मर्दानी खेळ आहेत, ते आपल्याला राबवता येतील. शिवजयंतीच्या निमित्ताने चांगल्या कुस्त्या, शिवनेर चषक म्हणून ठेवता येईल. सांस्कृतिक विभागाचे कार्यक्रम करण्यासाठी अवघ्या जुन्नरचा सहभाग आम्ही घेणार आहोत. त्यामुळे आजची मीटिंग जी आहे शासकीय, ती आपण आता आटोपतोय. सगळ्या रस्त्यावरचे खड्डे बुजवतोय, लाईटीची रोषणाई आपण करतोय.
चांगल्या लाईट्स आपण सोडतोय आणि राजस्थानच्या धर्तीवर किल्ल्याच्या पायथ्याला जर समजा आपल्याला काही स्क्रीन सुद्धा पाच ते सहा एलईडी स्क्रीन आपण घेतोय. 5 ते 6 एलईडी स्क्रीन आपण चांगल्या घेतोय, जेणेकरून ज्या ज्या टप्प्यावर जिथं जिथं शिवभक्त प्रवास करतील त्यांना तो 1 तासाचा आपल्याला शासकीय कार्यक्रम आपल्याला दिसला पाहिजे. ते पण आपण करूया. आणि शिवरायांच्या इतिहासासाठी आपण खरं तर वक्तृत्व स्पर्धा घेतोय, पोवाडे घेतोय, बरंच काय काय करतोय आपण. बऱ्याचशा गोष्टी आपल्या पंचायत समिती पण करते, नगर परिषद करते. तर आपण या सगळ्या गोष्टी, वरचा कसा आहे, वरचा टाइम लिमिट आहे. म्हणजे हेलिकॉप्टरला काही वेळाचीच परवानगी अवकाशातली, तेवढ्या वेळामध्ये ते आटपून त्यांना उतरायचंय. त्यामुळे आपण जास्तीचा वेळ आपण हे करू शकत नाही. मध्यवर्ती शिवजयंती महोत्सव समिती स्थापन करून 18, 19, 20 फेब्रुवारीचे 3 दिवसाचा उपक्रम आपण साजरा करूया. सूचना योग्य आपण तेच करणार आहोत. आपण सगळ्यांचा सहभाग घेणार आहोत. एक आपण शिखर समिती याच्यावर शिव उत्सवाची तयार करू. त्याच्यामध्ये सगळ्या टीमला, ऑल टीमला घेऊ ना. काही पत्रकार घेऊ, काही शिवजयंती घेऊ, काही पर्यटक घेऊ, नाही का. सर्व लोकांना बरोबर घेऊन लांब लचक अशा पद्धतीचे मोठी टीम, जम्बो टीम आपण शिखर समिती तयार करू शिव महोत्सवाची. आणि सर्वांना बरोबर घेऊन नेत्रदीपक चांगली शिवजयंती साजरी करू. माझ्या डोक्यात अजून काय काय, पण ते आज मी सांगणार नाही. मी थोडस रोखून ठेवतो. शिवराय म्हटलं का माझ्या अंगात रक्त असं सळसळतं. मी रात्री निघालोय पहाटे 3 वाजता, इथं आलोय 6:30 वाजता. आंघोळ केली आणि डायरेक्ट इकडे आलो, अजून झोपलोच नाही. कारण शिवरायांची आपल्याला जी आता यशोगाथा आहे ती महाराष्ट्रापुढे घेऊन जायची आहे आणि मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. टीम आपली अलर्ट झालेली आहे. मी जंगले साहेबांचा विशेष कौतुक करतो, ते आपल्यामध्ये आहेत. पुरातत्व विभागाला खऱ्या अर्थाने 10 वर्षात तर चांगला अधिकारी आणि न्याय मिळून दिला नाही, चांगला अधिकारी म्हणून आपण त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. हे चांगलं काम त्या माणसाने आपल्या, आणि म्हणून आता युनेस्कोच्या टीमने आपलं कौतुक केलेलं आहे सर. ते म्हणतात की अतिशय चांगला दुर्ग म्हणजे शिवनेरी फोर्ट हा आता बघण्यासारखा झालेला आहे आणि खरोखर बघण्यासारखा झालेला आहे. आपण अजून त्याच्यामध्ये शिस्त लावूया. आणि हा तालुका आपल्या सर्वांचा आहे, हा राज्य आपल्या सर्वांचा आहे, हा देश आपल्या सर्वांचा आहे आणि आपण सर्व एकमेकांचे आहोत. कुठल्याही मनामध्ये सर तुम्ही यांना बोलवलं का, आम्ही सर्वांना बोलवलं, आणि नसेल बोलवलं तर दिलगिरी व्यक्त करतो. पण जे राहतील त्यांना सगळ्यांना बोलवतो. पण त्यांनी सुद्धा मनाचा मोठ्यापणा करून इथे सर्व या व्यासपीठावर राजकीय सगळे जोडे बाजूला काढून आपण सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या असलेल्या शिवनेरीच्या महोत्सवाला, महामहोत्सवाला आपण एक चांगलं स्वरूप द्यावं. आणि सगळ्यांचा सहभाग हाच या शिवजन्मभूमीचा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे, एवढंच मला सांगायचं आहे.